सेनगाव तहसीलवरती ट्रॅक्टर मोर्चा निघाला आहे। आपण बघतो की नको अटी नको शर्ती, आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती, बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली, अशा जी रॅली जी आहे ते या ठिकाणी निघाली आहे। अगदी बैलगाडीला सजवून हे सगळे शिवसैनिक जे आहेत युवा सैनिक असतील, शिवसैनिक असतील, घेऊन तुम्ही छत्रपती शिवाजी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत। आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर आंदोलन आहे, त्याचप्रमाणे हिंगोलीमध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। कर्जमाफी कर्ज त्यांनी घोषणा केलेली आहे, कर्जमाफी शेतकऱ्यांना देत आहेत तरी आंदोलन होते। खरं तर ती घोषणा म्हणजे कर्ज वसुलीची घोषणा आहे, खोटी फसवी कर्जमाफी आहे। या ठिकाणी त्या देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीमध्ये म्हणलं होतं की 7/12 कोरा करू, पण शेतकऱ्याचा कुठलाही 7/12 कोरा करण्याचं त्याचं त्या ठिकाणी ठरलेलं नाही, फसवी कर्जमाफी आहे। या अगोदर तुम्ही हिंगोलीच्या गांधी चौकात आंदोलन केलं, त्यानंतर आज ट्रॅक्टर मोर्चा आहे। सातत्यानं आंदोलन करावं लागणार आहे, हे झोपलेलं सरकार उठवण्यासाठी आम्हाला सातत्याने रस्त्यावर उतरावं लागणार। हे शांततेच्या मार्गाने आंदोलन, याच्यानंतर आंदोलन वेगळ्या मार्गाने होईल। आजच्या आंदोलनातून सरकारला काय इशारा आहे? तेच हे आजच्या आंदोलनातून सरकारला सांगू इच्छितो, आज या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा आणला, याच्यानंतरचा मोर्चा रुग्ण मोर्चा असेल आणि आम्ही सरकारचे ऑफिस तोडून सरकारला त्या ठिकाणी या राज्यातल्या मंत्र्याला या राज्यात फिरू देणार नाही। युवा सैनिक म्हणून तुम्ही सहभागी झाले, आमचं एवढीच मागणी आहे की शेतकऱ्याचं जे काय कर्ज माफ आहे ते झालं पाहिजे। अंशतः तत्वतः मान्यता देण्यात काही अर्थ नाही। आणि आज रोजी अशी परिस्थिती आहे की काल परवापासून जसं डिझेलचे भाव ते आधी सांगत होते की वाढले म्हणून रेट वाढवले, आता डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय लेवलला कमी झालेत, मग आता पेट्रोलचे डिझेलचे भाव कमी करायला पाहिजेत। यापुढे जर समजा ही आमच्या मागण्या आजच्या जर पूर्ण नाही झाल्या, आज महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव साहेब आदित्य साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचा कार्यक्रम चालू आहे। या ठिकाणी मराठवाड्याचं नेतृत्व आम्हाला दानवे साहेब करतात, त्यांच्या आदेशानुसार आमचं आंदोलन आहे। पुढच्या आंदोलनात जर या काही लवकरात लवकर जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढच्या या मोर्चामध्ये आम्ही ट्रॅक्टर घेऊन जाणार नाही, तर त्या सगळ्यांना ट्रॅक्टर मध्ये सगळे महाराष्ट्रभर फिरू। आपण बघतो की या मोर्चाची दखल घेतली नाही, या आंदोलनाची दखल घेतली तर येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक तहसील कार्यालयावरती रुग्ण मोर्चा काढणार असल्याचा इशारा सर्व आंदोलकांनी दिला आहे। सायनाथ शिंदे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।